नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमच्याकडे जर मतदान कार्ड नसेल आणि तुम्हाला तुमचे नाव मतदान यादीमध्ये आहे की नाही हे चेक करायचे असेल तर तुम्ही हे तुमच्याच मोबाईलने घरी बसून चेक करू शकता। तर ते कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जर तुमच्याकडे मतदान कार्ड ही नसेल आणि तुमचे नाव मतदान यादीमध्ये आहे की नाही हे चेक करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी प्ले स्टोर वर जाऊन वोटर हेल्पलाइन असं ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे। वोटर हेल्पलाइन असं ॲप डाउनलोड झाल्यानंतर इथे ॲप्स ओपन करायचं आहे। ॲप्स ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे सर्च युअर नेम इन इलेक्टोरल रोल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 4 ऑप्शन असतील। जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकून तुमचा स्टेट निवडून तुम्ही इथे सर्च करू शकता, किंवा तुमच्याकडे मोबाईल नंबर रजिस्टर नसेल, तुमच्याकडे इथे क्यूआर कोड असेल तर क्यूआर कोड सुद्धा स्कॅन करून तुम्ही इथे चेक करू शकता, किंवा तुम्हाला तुमचा वोटर आयडी म्हणजे एपिक नंबर माहित असेल तर तुमचा एपिक नंबर तुम्ही इथे टाकून तुम्ही इथे तुमचा एपिक नंबर टाकून इथे सर्च करू शकता। जर तुमच्याकडे एपिक नंबरही तुम्हाला माहित नसेल, तुमचा मोबाईल नंबरही रजिस्टर नसेल आणि तुम्हाला स्कॅन कोड म्हणजे स्क्वेअर कोड सुद्धा नसेल तर तुम्हाला तुमचं नाव टाकून इथे तुमचं नाव टाकून तुम्ही चेक करू शकता। तर हे चेक करण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे सर्वात आधी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर इथे तुमचं लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव टाकायचं आहे आणि इथे तुमचा रिलेटिव्ह फर्स्ट नेम म्हणजे तुमच्या वडिलाचे किंवा पतीचे नाव इथे टाकायचे आहे। त्यानंतर इथे तुमचं रिलेटिव्ह लास्ट नेम म्हणजे तुमच्या पतीचे किंवा वडिलाचे लास्ट नाव टाकायचे आहे आणि त्यानंतर तुमचं एज म्हणजे तुमचं वय किती आहे ते वय तुम्हाला इथे टाकायचे आहे। त्यानंतर इथे तुम्ही मेल आहात की फिमेल आहात ते इथे टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा स्टेट म्हणजे स्टेट कोणता आहे ते इथे निवडायचं आहे। त्यानंतर तुमचा जिल्हा इथे निवडायचा आहे तुम्हाला। त्यानंतर तुमचा असेंब्ली म्हणजे तुमचा विधानसभा क्षेत्र कोणता आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे आणि हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला इथे सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं नाव मतदान यादीमध्ये आहे की नाही ते सर्व ओपन होईल, म्हणजे तुमचा मतदान कार्ड इथे ओपन होईल। तुम्हाला इथे तुमचा वोटर आयडी म्हणजे एपिक नंबर आहे, त्यानंतर तुमचं इथे नाव दिलेलं आहे, तुमचं वय किती आहे ते इथे दिलेलं आहे, त्यानंतर तुमच्या रिलेटिव्हचं नाव इथे दिलेलं आहे, त्यानंतर तुमचं विधानसभा क्षेत्र इथे दिलेलं आहे, तुमचा जिल्हा इथे दिलेला आहे, तुमचा स्टेट इथे दिलेला आहे, त्यानंतर तुमचा भाग क्रमांक, तुमचं गावाचं नाव इथे दिलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव मतदान यादीमध्ये आहे की नाही हे तुम्ही तुमच्याच मोबाईलने घरी बसून चेक करू शकता। तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।